नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर रेड कलर सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब करा आणि समोरच्या नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, तरच आपले लेक्चरचे सर्व नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील। तेव्हा नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा। तर आत्ताचं जे आपले सेशन आहे ते आहे विषय अर्थशास्त्र। तर आपण जे सेशन सुरू केलेले आहेत ते आहेत MPSC आणि संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे PSI आणि AOSची जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाच्या विश्लेषणामध्ये कोणते चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत, सो त्याच्याबद्दलचं आपलं सेशन जे आहे ते सुरू आहे। आणि याच्यामध्ये आता जो आपण विषय घेतोय तो आहे अर्थशास्त्र हा विषय आहे, ठीक आहे। सो आता सुरुवातीला आपण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये बघूया की अर्थशास्त्रामध्ये काय सिलेबस दिलेला आहे। तर 5 नंबरचा त्यांनी आपल्याला घटक सांगितलेला आहे सिलेबसमध्ये, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक आणि आर्थिक जो विकास आहे असं त्यांनी चॅप्टरचं नाव दिलं आपल्याला। त्याच्यामध्ये शाश्वत विकास असेल, दारिद्र्य असेल, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स असेल, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह असेल म्हणजे सेवा क्षेत्र वगैरे यांचं जे सगळं आहे सामाजिक सेक्टरचा, तर सामाजिक सेवा क्षेत्राचा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा असतो। देताना त्यांनी फक्त एवढेच पॉईंट दिलेले आहेत आपल्याला की सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे 5च त्यांनी मुद्दे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेले आहेत। म्हणजे पण या 5 मुद्द्यावर क्वेश्चन असतात का, तर याच्या सोडून म्हणजे 5 ज्यांनी जरी मुद्दे सांगितले असतात तर त्याच्यामध्ये सब चॅप्टर्स तुम्हाला जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळे करायला लागणार आहे, ठीक आहे। सो इकॉनॉमिक्स हा फार मोठा असा म्हणजे एकतरी सिलेबस त्याचा जर व्हास्ट जरी असला तरी लक्षात ठेवण्यासारखं खूप सोपं आहे। म्हणजे कन्सेप्टनुसार जर तुम्ही लक्षात ठेवला, आणि कन्सेप्ट कशा लक्षात ठेवणार, जर प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जर इकॉनॉमिकची जर तुम्ही तयारी चांगली केली तर इकॉनॉमिक्समध्ये तुमचा चांगला स्कोर जो असेल तो होऊ शकतो, ठीक आहे। सो राज्यसेवेचा असा त्यांनी सिलेबस दिलेला आहे आणि राज्यसेवेमध्ये मॅक्झिमम 15 क्वेश्चन इकॉनॉमिक्सवरती येतात, ठीक आहे। आणि करंट अफेअरचा टच जो आहे हा तुम्हाला इकॉनॉमिक्सला द्यावाच लागतो। करंट अफेअर्सच्या त्या म्हणजे योजना वगैरे ज्या नवीन काही निघलेल्या असतील किंवा अर्थसंकल्प असेल, नंतर लोकराज्यामध्ये काही समजा एखाद्या घटकावरती एखादा आर्टिकल आला असेल तर ते सुद्धा आर्टिकल तुम्हाला करंटशी रिलेटेड त्यामधून एखादा क्वेश्चन जनरेट हा पूर्व परीक्षेला होऊ शकतो। त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स करताना अशा पद्धतीने करा। मॅक्झिमम क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही इकॉनॉमिकची तयारी केली तर तुम्हाला चांगला स्कोर तुमचा इकॉनॉमिक्समध्ये होऊ शकतो। तर संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये त्याने आपल्याला सिलेबसला काय दिलेलं आहे, तर अर्थव्यवस्था याच्यामध्ये बघा, भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी, आणि शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा आणि लेखा परीक्षण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे त्यांनी आपल्याला मुद्दे सांगितलेले आहेत। तर राज्यसेवेला आपल्याला त्यांनी एकूण 5 मुद्दे सांगितलेले आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह। आणि संयुक्तला त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा आणि लेखा परीक्षण। कंबाईन सुद्धा 15 क्वेश्चन हे इकॉनॉमिक्सवरती पडतात आणि याला करंटचा तुम्हाला टच द्यावा लागतोच इकॉनॉमिक्सला। त्याच्यामुळे करंट अफेअर्स आणि प्लस आता जे चॅप्टर सांगणार ते तुम्ही चांगले करा आणि ते जर चांगले केले त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर सोडवले तुमचा स्कोर हा नक्कीच चांगला इकॉनॉमिक्समध्ये होऊ शकतो। तर आता बघा चॅप्टरची नावं तुम्हाला सांगून देतो। तर पहिला चॅप्टर आहे सार्वजनिक वित्त नावाचा, दुसरा आहे सहकार चळवळ, तिसरा आहे शाश्वत विकास। याचे तुम्ही पॉज करा हा स्क्रीन आणि याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकताय। इकॉनॉमिक्स करताना किरण देसले सरांचा असेल किंवा कोळंबे सरांचा असेल, पहिला किरण देसले नंतर कोळंबेंचा असेल, नंतर तुम्हाला जे इंडिया इयरबुक पब्लिकेशन डिव्हिजनचं असतं, फक्त ह्या चॅप्टरशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन मिळते का किंवा जे विविध योजना ज्या आहेत त्या चॅप्टरशी रिलेटेड ते तुम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे, ठीक आहे। सो अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त असेल, सहकार चळवळ, शाश्वत विकास, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीय उत्पन्न, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, बेरोजगारी, पंचवार्षिक योजना, कृषी, कर रचना, उद्योग, व्यापार तोल आणि व्यवहार तोल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, गॅट आणि जागतिक व्यापार संघटना, दारिद्र्य, आंतरराष्ट्रीय संघटना, चलनवाढ आणि पैसा आणि चलन। ओके, सो अशा पद्धतीचे एकूण 18 चॅप्टर्स जे आहेत हे तुम्हाला सिलेबसमध्ये इन्क्लूड आहेत, ठीक आहे, 18 चॅप्टर्स। सो तुम्ही करताना ते असेल किरण देसले यांचं पुस्तक, कोळंबेंचं पुस्तक आणि जे पब्लिकेशन डिव्हिजनचे पुस्तक आहेत इंडिया इयरबुक वगैरे, तर ते पहिल्यांदा करताना हे 2 पुस्तक चांगली करा, नंतर स्टेट बोर्ड करा, NCERT करा आणि त्या चॅप्टरशी रिलेटेड विविध योजना ज्या असतील त्या तुम्ही नक्कीच बघायच्या आहेत। सो अशा पद्धतीचे हे चॅप्टर तुम्ही याची प्रिंटआउट्स करून तुम्ही जिथे अभ्यास करता किंवा तुमच्या वहीच्या नोटच्या पहिल्या पेजेसवरती हे चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत। हे 18 चॅप्टर झाल्यानंतर तुम्ही इतर जे काय असेल ते तुम्ही बघा। यामधूनच क्वेश्चन जे असतात ते राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा संयुक्त पूर्व परीक्षा असेल याच्यामध्ये फ्रेम होत राहतात, त्याच्यामुळे चॅप्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळे हे तुम्हाला माहीत असले पाहिजेत। पहिल्यांदा हे चॅप्टर्स करायचे आणि मग उरलेलं जे असेल ते तुम्ही करू शकता, पण हे चॅप्टर्स अतिशय चांगल्या पद्धतीने करा, तुमचा इकॉनॉमिकचा स्कोर हा चांगला होऊन जाणार आहे। सो
नक्कीच तुम्ही आपलं चॅनल जे असेल ते तुम्ही सबस्क्राईब करा, चॅनलला नक्कीच सहकार्य करा आणि तुमच्या काही शंका असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच चर्चा आणि नक्कीच व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना या चॅनलबद्दल नक्कीच कळवा. ओके, सो थँक्स फॉर द वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.